सुरुवात करूयात आजच्या मोठ्या बातमीनं। जोगेश्वरीच्या जेएमएस या बिझनेस सेंटरला आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। इमारतीत काही माणसं अडकली आहेत आणि सध्या बचाव कार्य सुरू आहे। अत्यंत महत्त्वाची ही घडामोड घडते। जोगेश्वरीच्या जेएमएस बिझनेस सेंटरला आग लागली। अतिशय भीषण अशी आग लागल्याचं पाहायला मिळते। आधी एका गाळ्याला आग लागली आणि त्यानंतर या इमारतीच्या 4 माळ्यांवर ही आग पसरली। आगीचे लोळ उठलेले दिसतायत। अक्षरशः या काचा सुद्धा काळ्या झाल्यात। काचा या आगींनी फुटल्यात। अतिशय भीषण अशी आग ही जोगेश्वरीमध्ये लागलेली आहे। जोगेश्वरीचं हे जेएमएस बिझनेस सेंटर आहे आणि याच इमारतीला आग लागली आहे। दिवाळीनंतरच्या सुट्टीनंतर अनेक कर्मचारी हे कामावरती आलेले ते एक बिझनेस सेंटर आहे, त्याचमुळे अनेक जण यावेळी उपस्थित असण्याची शक्यता आहे। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय की कशा पद्धतीने ही आग पसरली आहे। या इमारतीच्या एका गाळ्यावर आधी आग लागली आणि त्यानंतर संपूर्ण 4 माळे ही आगीने वेढले गेले। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय भीषण अशी आग लागल्याची। सध्या युद्धस्तरावर हे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहोचलेल्या आहेत। आजूबाजूचा परिसर सुद्धा या आगीने वेढण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र सध्या आग विझवण्याचे प्रयत्न हे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। या इमारतीच्या बाजूला झोपडपट्टीचा काही भाग दिसतोय आणि त्यामुळे ही आग कुठेही पसरू नये याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। या इमारतीमध्ये किती माणसं अडकली आहेत, किती जणांना वाचवण्यात यश आलंय हे अद्याप कळलेलं नाहीये। मात्र सध्या बचाव कार्य सुरू आहे। अनेक जण या इमारतीमध्ये अडकल्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आज कामावर जायचा दिवस। दिवाळीच्या सुट्ट्यानंतर अनेक जण कर्मचारी उपस्थित असणार आहेत या बिल्डिंगमध्ये। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, काय अपडेट्स मिळत आहेत? सध्या आग किती आटोक्यात आली आहे? नक्कीच दीपाली, जेएनएस बिझनेस सेंटर जोगेश्वरी वेस्टच्या इमारतीला ही आग लागलेली आहे। ही इमारत रहिवासी नाहीये तर कमर्शियल इमारत असल्याची माहिती मिळालेली आहे। सध्या स्थितीला अग्निशमन दलाकडनं या आगीला लेव्हल 3 ची आग घोषित करण्यात आलेली आहे। ज्यावेळेला सुरुवातीला ही आग लागली होती तेव्हा फायर ब्रिगेडकडनं लेव्हल 2 ची आग जाहीर करण्यात आली होती। मात्र या आगीवरती पहिल्या 3 मजल्यांवरती जी आग लागली होती ती आटोक्यात आलेली आहे। मात्र अद्यापही एका मजल्यावर जी आग लागलेली आहे ही आटोक्यात आलेली नाहीये। त्यामुळे एकूण 4 मजल्यांना ही पोहोचण्यास सुद्धा अग्निशमन दलाला काहीशा अडचणींचा सामना करावा लागला होता, कारण का अत्यंत दाटीवाटीचा हा सगळा परिसर सुद्धा अग्निशमन दलाला काहीशा अडचणींचा सामना करावा लागला होता, कारण का अत्यंत दाटीवाटीचा हा सगळा परिसर आहे। झोपडपट्टी असलेला हा परिसर आहे आणि त्यामुळे ही आग लागली होती। सद्यस्थितीला या आगीचं कारण हे अद्याप अस्पष्ट आहे। मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज हा व्यक्त केला जातोय। फायर ब्रिगेडकडनं जी माहिती देण्यात आलेली आहे या माहितीमध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की कोणीही या आगीमध्ये जखमी किंवा मृत हे नाहीये। त्यामुळे काही नागरिक सुरुवातीला अडकले होते। या नागरिकांना सुखरूपरित्या इमारतीच्या बाहेर काढण्यात आलेला आहे। मात्र अद्यापही काही लोक हे टेरेसवरती असल्याची माहिती ही मिळते आणि या लोकांना सुद्धा बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत हे अग्निशमन दलाकडनं सुरू आहेत। दुसरं म्हणजे या इमारतीला आग लागल्यानंतर अनेक जण या इमारतीमध्ये अडकून राहिले होते, कारण का सुरुवातीला अंदाज जो आहे हा आगीचा आला नव्हता। कारण का आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला अशा पद्धतीची मोठी आग लागते आणि एखाद्या मोठ्या इमारतीमध्ये आग लागते त्यावेळेला अनेक वेळेला ही आग विझवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, कारण का स्काय लिफ्टचा वापर ज्यावेळेला एखाद्या इमारतीच्या 10 मजल्यापेक्षा अधिक उंचीच्या इमारतींना आग लागते त्यावेळेला अग्निशमन दलाकडनं प्रामुख्यानं स्काय लिफ्टचा वापर जो आहे हा केला जातो। मात्र तसा वापर या ठिकाणी करायला काहीशा अडचणी आल्या होत्या, कारण का हा सगळा परिसर जर आपण पाहायला गेलं तर झोपडपट्टीचा हा परिसर। विशाल, थोडंसं थांबवते। आपल्यासोबत अभिषेक अवस्थी आपल्यासोबत आहेत। अभिषेक, सध्या काय तिथे परिस्थिती आहे? किती आग आटोक्यात आलेली आहे? हे बघा, आपण इथे उपस्थित आहोत आणि हे तुम्ही बघू शकता आता सुद्धा फायर फायटिंग चालू आहे। मुंबई फायर ब्रिगेड त्यांची मशिनरी इथे उपलब्ध आहे आणि एवढा मोठा लॅडर तून हे पूर्ण फायर फायटिंग ऑपरेशन सध्या तर चाललेलं आहे। किमान 11 साडेदहाला ही आग लागली होती आणि जेव्हा BMC ला हे मेसेज भेटला त्यानंतरच इथे मुंबई फायर ब्रिगेड असो, मुंबई पोलीस असो आणि ॲम्ब्युलन्सेस सगळे इथे आलेले आहेत आणि फायर फायटिंग सध्या चालू आहे।
कमीत कमी आग आता कमी झालेली दिसत आहे। ज्याप्रमाणे आपल्या पूर्वीचे जे व्हिज्युअल आलेले होते त्या संदर्भाने आता आपण बघू शकतो। पण ही जी परिस्थिती आहे सध्या तर मुंबई फायर ब्रिगेडने जे मेसेज पाठवलं होतं ही आग लेवल 3 आपण अशा म्हणू शकतो त्या संदर्भाने, आणि कुठलाही इंजरी आतापर्यंत झालेलं नाही आहे। बहुतेक जे लोक आतमध्ये होते त्यांना बाहेर काढलेलं आहे। किमान 2 किंवा 4-5 लोक ते वरती व्हिज्युअल्समध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे। त्यासाठी पण रेस्क्यू ऑपरेशन मुंबई फायर ब्रिगेड करण्यात येत आहे। आणि सध्या तर तुम्ही बघू शकता संपूर्ण मशिनरी जे मुंबई फायर ब्रिगेड सोबत आहे इथे आणलेली आहे। वॉटर टँकर असेल, मोठी लॅडर असेल, आणि फायर फायटिंग ऑपरेशन सध्या तरी चालू आहे। पूर्वी जी मोठी आग होती आता कमी त्याचं प्रमाण झालेलं आहे। आणि त्या संदर्भाने आपण इथे बघू शकतो की मोठ्या प्रमाणे गर्दी पण झालेली, आणि ही जी जोगेश्वरी आहे हा जो हायराईज बिल्डिंग JMS बिझनेस सेंटर म्हणून आहे, आणि जी आपल्याला माहिती मिळत आहे त्याप्रमाणे कुठलाही इंजरी आतापर्यंत झालेला नाही, आणि कोणी 2-4-5 लोक वरती लास्ट फ्लोअरवरती असणार त्याचं व्हिज्युअल आलेलं होतं। त्यांच्या पण रेस्क्यू करायला मुंबई फायर ब्रिगेड इथे उपस्थित आहे। आणि आपण सध्या बघू शकतो की फायर फायटिंग ऑपरेशन चालू आहे। त्या संदर्भाने मुंबई फायर ब्रिगेड असो, मुंबई पोलीस असो, आणि स्थानिक पातळीवरती जे सगळे लोक आहे, NGOज आहे ते इथे उपस्थित आहे, ॲम्ब्युलन्स आहे, रेस्क्यू ऑपरेशन पण चालू आहे। आणि त्या संदर्भात त्याच्या पाठोपाठ आपण बघू शकतो की फायर फायटिंग ऑपरेशन पण चालू आहे, आणि पूर्वीप्रमाणे आग कमी झाली आहे असं दिसायला येतं आहे। आणि आत्ता सध्या तरी जे लेटेस्ट मेसेज आलेला आहे मुंबई फायर ब्रिगेडमधून कुठलेही हानी इंजरी माणसांची आतापर्यंत तर झाली नाही। कोणी अडकलेलं आहे आतमध्ये, का ही आग लागली हे सगळं इन्व्हेस्टिगेशन करूनच समजणार। आणि रेस्क्यू ऑपरेशन पण सध्या चालू आहे, आणि ही इमारतीला पूर्णपणे खाली केलेलं आहे ह्याची माहिती मुंबई फायर ब्रिगेड यांनी दिली आहे। सध्या तर 10:30-11 वाजताची ही आग लागलेली होती, आणि ही हायराईज बिल्डिंग म्हणून बाहेर मुंबई फायर ब्रिगेड सध्या तर फायर फायटिंग ऑपरेशन करतच आहे, पण आतमधलं सिस्टम जे फायर फायटिंग सिस्टम होतं ते ऑपरेशनल आहे की नाही आणि त्याचा फायदा भेटला आहे की नाही ते तर नंतर आपल्याला कळणार। पण का ही आग लागली, कशा संदर्भाने ही आग लागली हे पण इन्व्हेस्टिगेट होईल। पण सध्या तर कुठलीही इंजरी नाही, आणि आपण बघू शकतो दोन्ही ठिकाणी एकतरी इथे रेस्क्यू ऑपरेशन पण चाललेलं आहे, आणि दुसऱ्या लॅडरवरून पाणी टाकण्यात येत आहे। आणि जी आग मोठी होती आता कमीत होत पण सध्या कमी झालेली आहे। फायर फायटिंग ऑपरेशन सध्या चालू आहे, आणि जी माहिती आतापर्यंत आपल्याला भेटली आहे त्या संदर्भाने कुठल्याही इंजरी आतापर्यंत झालेलं नाही, आणि जो कोणी अडकलेला आहे आतमध्ये त्यांच्यासाठी पण रेस्क्यू ऑपरेशन सध्या चालू आहे। आणि मुंबई फायर ब्रिगेड असो, मुंबई पोलीस असो, ॲम्ब्युलन्स असो, आणि स्थानिक पातळीवरती लोक असणार ते सगळे इथे उपस्थित आहे, आणि फायर फायटिंग ऑपरेशन सध्या चालू आहे। निश्चितच अभिषेक, तिथे काही अधिकारी असतील त्यांच्याशी बातचीत आपल्याला करता येईल का? आपण विचारू शकतो, थांबा। प्रत्यक्षदर्शी काय बोल नाही सर किती टाइम लागणार तुम्हाला? म्हणजे हे एवढी मोठी आहे, कोण आहे ये त्यांच्याशी बोलायला आपण प्रयत्न करतोय। सर सध्या तरी परिस्थिती काय तुम्ही सांगू शकता? हो सर, ते आता सध्या आपण बघू शकतो हे फायर फायटिंग करण्यासाठी ते सज्ज आहे, आणि संपूर्ण मशिनरी मुंबई फायर ब्रिगेडची इथे लावण्यात आलेली आहे। लॅडर असो, वॉटर टँकर असो, किंवा बरेच ठिकाणी आपण इथून बघू शकतो। बघा रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे, बरेच लोक वरती अडकलेले आहेत, त्यांना रेस्क्यू करण्यासाठी एक लॅडर इथे उपस्थित आहे, आणि दुसऱ्या लॅडरवरून पाणी टाकण्यात येत आहे। सध्या तर
आगीवरती कंट्रोल किंवा फायर फायटिंग हे चाललेलं आहे. पूर्वीपेक्षाप्रमाणे कमी आता आपल्याला दिसायला येतोय, पण सध्या तर हे बघा विंडो जे ग्लास आहे विंडोचे ते ब्रेक करण्यात येत आहे आणि तिथून जे कोणी अडकलेलं असेल त्या लॅडरवरती बसून त्यांना खाली घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे. आतातील भेटलेल्या माहितीनुसार कुठल्याही इंजरी नाही झालेली आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे आणि फायर फायटिंग पण सध्या आपल्याला दिसायला येतं. प्रत्यक्षदर्शींना आपण बोलून काय बोलणार सर तुम्ही? आता किती वेळा आग लागली, कोणी अडकलेलं होतं का? आमचे फॅमिलीचे 3 माणसं अडकलेली आहेत. झाली 10 वाजता लागली आग, पण ॲप्रोच कशी लागली ते माहीत नाही आम्हाला. तिथे फिजिओसाठी आलेले 3 जण अजून वरती आहे, 13व्या माळेवरच अजून आहे. मग जे इथून त्यांना काढता येते त्या साईडला, लेफ्ट साईडला. येस. आणि कुठली इंजरी कोणाला असं काही माहित नाही. 25 जण आहे असे म्हणाले. 25 जण आहेत वरती. 25 जण वरती आहे असे म्हणाले. पण आतापर्यंत जी माहिती भेटलेली आहे मुंबई फायर ब्रिगेड वरून कुठली इंजरी झालेल्या नाही आणि सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे असं बोललं जात आहे. नाही खाली वरती आता तर लागली आहे क्रेन. एक आहे क्रेन आत्ताच लागली आहे. बहुत आदमी है ना, बहुत आदमी. कितने आदमी हो सकते हैं? बहुत है, कम से कम तो बहुत 25-30 से ज़्यादा ही होगा, 100 से ज़्यादा ही होगा. हा बिझनेस सेंटर आहे ना? बिझनेस सेंटर पण आहे, वरती फिजिओ भी है, स्कूल पण आहे, हॉस्पिटल पण आहे, फिजिओसाठी ते पण आहे. बच्चे का लेके स्कूल भी है, बहुत आदमी है, पढ़ाई भी चल रहा है, ट्यूशन भी चल रहा है और जो ऑफिस है बहुत ऑफिस भी है, कालीगर का भी है, कालीगर भी है. बहुत 20-25 लोक अजून अडकलेली आहे तुमच्या माहितीप्रमाणे. 40-50 तो आदमी होगा. ही इम्पॉर्टंट माहिती आपल्याला हे प्रत्यक्षदर्शी इथे आहे त्यांना सांगितलेली आहे. वरती फिजिओथेरपी आणि हॉस्पिटल पण आहे, स्कूल पण आहे लहान मुलांसाठी आणि कमीत कमीत 20 ते 25 लोक अडकलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि लगेच आम्ही तुम्हाला परत दाखवतो. ही बघा इथे जे आहे लॅडर त्याच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे आणि बाजूचा लॅडर आहे तिथून पाणी टाकण्यात येत आहे आणि सध्या तरी आपण बघू शकतो की आगीवरती काबू बहुतेक प्रमाणे आपल्याला दिसत आहे. आणि जे अडकलेले लोक आहे आतमध्ये, आता आपण जेव्हा बोलत होतो इथे स्थानिकांसोबत त्यांनी सांगितलं की कमीत कमीत 20 ते 25 हाँ कमीत कमीत 20 से 25. क्या हो गया भाई? गाड़ी भी जल गया हम लोग. किसका? इलेक्ट्रिक गाड़ी था, उसका भी गाड़ी जल गया. इधर हम लोग की गाड़ी जली है और यहाँ पे कोई गाड़ी अंदर था क्या? गाड़ी नीचे पार्किंग वाले हैं, जबकि पार्सल वाले हैं. यहाँ लोग गाड़ी भी अंदर बेसमेंट में हम लोग की गाड़ी लगी. पार्सल लेके जाते. अरे सर बोलने नहीं दे रहे हो. हम लोग को बोलने दो ना, हम लोग की लाइव चालू है. लाइव चालू है क्या? निश्चितच अभिषेक, अतिशय भीषण अशी आग आहे असं दिसतंय दृश्यांमधून की आग ही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सध्या शर्थीचे सुरू आहेत. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. यानंतर आपण विशाल पाटील यांच्याकडे जाऊयात. विशाल, खरं तर आणखी हे लोकच इथले प्रत्यक्षदर्शी सांगतायत की आणखी 25 ते 30 जण अडकल्याची सुद्धा शक्यता आहे. नेमकं सध्या किती लोक अडकल्याची माहिती कळते? नक्कीच दीपाली, स्थानिक नागरिकांकडनं ही माहिती कळते की जवळपास 25 ते 30 लोक अद्यापही अडकले असतील. मात्र आत्ता जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात किती अडकलेत लोक? हा मग सांगा, लोक किती अडकलेत? स्थानिक नागरिकांचा असा अंदाज आहे. स्थानिक नागरिकांचा अंदाज आहे. आम्ही स्थानिक नागरिकांच्या अंदाजानं म्हणतोय. आत्ता जर आपण पाहायला गेलं तर स्कायलिफ्टच्या माध्यमातून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत हे सुरू झालेले आहेत. कारण का हा सगळा दाटीवाटीचा सगळा परिसर जो आहे हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि सद्यस्थितीला एकूण 4 मजल्यांवरती ही आग जी आहे ही लागली होती. यातील 3 मजले हे विझवण्यात आलेले आहेत. कारण का एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर या इमारतीला मोठ्या प्रमाणात काचेंचं आवरण जे आहे हे आहे. आणि सुरुवातीला आता काही लोकांना सुद्धा या ठिकाणं बाहेर जे आहे हे काढलं जातंय. आणि आपण जर पाहायला गेलं तर या इमारतीच्या काचा सुद्धा ज्या आहेत
या फोडल्या जात आहेत। दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी हा सगळा दाटीवटीचा परिसर आहे आणि यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या असतील किंवा ॲम्ब्युलन्स असतील या ठिकाणी यायला अनेक अडचणी ज्या आहेत या निर्माण होत होत्या। सुरुवातीला लेवल 2ची आग ही अग्निशमन दलाकडनं जाहीर करण्यात आली होती आणि त्यानंतर आता या आगीवरती काहीसं नियंत्रण जे आहे हे मिळालेलं आहे। पहिले 3 मजले जर आपण पाहायला गेलं तर होते ते विझवण्यात आलेले आहेत। अनेक लोक ही या ठिकाणी अडकून पडली होती अशी सुद्धा माहिती होती। आता काही लोकांना या इमारतीमधनं बाहेर जे आहे हे काढण्यात येत आहे आणि या ठिकाणी अग्निशमन दलाचे अधिकारी असतील किंवा पोलीस जे आहेत हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात आहेत। त्याचसोबत या ठिकाणी बघ्यांची गर्दी सुद्धा आहे। एक मिनिट इकडे, काय सद्यस्थिती माहिती आहे प्रशासनाकडनं, तुम्हाला काय माहिती दिलेली आहे? प्रशासन माजूर आपल्या कामामध्ये हे आहे, बिझी आहे, पण ओव्हरऑल जी माहिती अशी आहे की इथे सकाळी 10:45-50च्या सुमारास आग लागली। 10:51ला फायर ब्रिगेड आलं। फायर ब्रिगेडने आपल्या पद्धतीने ॲक्शनमध्ये आल्यानंतर जी मोठ्या प्रमाणात आगीचा लोन उठला होता त्याला खूप वरती फायर ब्रिगेडने कंट्रोल केले। आता किती लोक अडकलेले आहेत? आता जवळपास 13 लोकची रिपोर्टिंग आहे की 13 लोक आतमध्ये, पण त्याच्यापैकी 3 ते 4 लोक आता बाहेर काढण्यात आलेली आहे। आता फायर ब्रिगेडचं लिफ्ट कार वर गेलेली आहे ती आपली गाडी, त्या अनुषंगाने लोकांना धुरापासून ॲक्च्युली त्रास होतोय। आग तिथे पोचली नाही। 13 माळ्यापासून लोकांना सांगण्यात आलं की तुम्ही टेरेसवर जा। टेरेसवर जाऊन त्याच्यानंतर आम्ही इथून प्रिकॉशन घ्यायला सांगितलं। जे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते त्यांना सांगितलं की ओल्या कपड्याचा वापर करा, बसून राहा, बाई उभं राहू नका, धुरापासून स्वतःचं संरक्षण करा, अशा पद्धतीच्या सूचना देखील आम्ही घालून देत आहोत। आणि फायर ब्रिगेडने तर अप्रतिम असं काम इथे केलेलं आहे, त्याचा आम्ही हा सगळा दाटीवटीचा परिसर आहे दीपाली आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बघ्यांची गर्दी सुद्धा ही झालेली आहे आणि यामुळे सुरुवातीला काहीशा अडचणी या अग्निशमन दलाला ज्या आहेत या तयार झाल्या होत्या। आता आपण जर आता पाहायला गेलं तर फायर ब्रिगेडच्या या अनेक गाड्या या ठिकाणी तैनात आहेत। आपण जर पाहायला गेलं तर स्कायलिफ्टच्या माध्यमातून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत हे केले जात आहेत। आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर स्थानिक नगरसेवकांनी ही सगळी माहिती दिलेली आहे की आत्तापर्यंत 13 लोक या ठिकाणी असू शकतात अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिलेली आहे। त्याच्यातील 1-2-3 जणांना काही वेळापूर्वीच बाहेर जे आहे हे काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे स्कायलिफ्टच्या माध्यमातून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत हे सध्या सुरू आहेत। अद्यापही या इमारतीमधनं धूर जो आहे हा येताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे या ठिकाणी ॲम्ब्युलन्समधनं काही जे नागरिक आता ज्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे त्यांना घेऊन जाण्यात येत आहे। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जी आहे ही झालेली आहे। त्यामुळे मग अग्निशमन दल असेल, पोलीस असेल किंवा ॲम्ब्युलन्स असतील यांना या ठिकाणी जाताना अडचणी ज्या आहेत ह्या निर्माण झालेल्या आहेत। कारण का या ठिकाणी या धुरामुळे काहीसा त्रास जो आहे हा अनेकांना होऊ शकतो। कारण का ज्यावेळेला अशी एखादी मोठी आग लागते त्यावेळेला धुरामुळेच अनेक जण कोलमडून जे आहेत हे पडतात। त्यामुळे खालून या ठिकाणं अग्निशमन दलाकडनं किंवा मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडनं जे वरती लोक अडकलेले आहेत यांना सूचना दिल्या जात आहेत की तुम्ही शक्य तितक्या या धुरापासनं लांब राहा, तुम्ही सुखरूप आहात, तुम्हाला बाहेर काढलं जाईल। शक्यतो त्या ठिकाणी जर पाणी असेल किंवा तर रुमाल भिजवून तो तोंडावरती ठेवा अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी देण्यात येत आहेत। आता जर आपण पाहायला गेलं तर अद्यापही या इमारतीमधनं धूर जो आहे हा येऊ लागलेला आहे। त्यामुळे या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे सातत्याने प्रयत्न जे आहेत हे केले जात आहेत। ज्या वेळेला अशा आगी लागतात उंच इमारतींना त्यावेळेला सगळ्यात मोठी समस्या निर्माण होते ती म्हणजे ज्या इमारतींना जे काचेचं आवरण असतं या आवरणामुळे नेमका अंदाज अग्निशमन दलाला येत नाही। कारण का या काचांमधनं आतमध्ये काय आहे हे सुद्धा दिसत नाही। त्यामुळे काचा फोडणं हाच पर्याय असतो। त्यामुळे त्या आगीचा अंदाज घेऊनच या काचा फोडल्या जातात। काही वेळापूर्वी अशाच पद्धतीनं या ठिकाणी काचा ज्या आहेत या फोडण्यात आल्या होत्या। आता जर आपण पाहायला गेलं तर वरच्या मजल्यांवरती सुद्धा अग्निशमन दलाचे जवान हे तैनात असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथून नागरिकांना सूचना ज्या आहेत या दिल्या जात आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल काही लोक जर अडकले असतील तर त्यांना या स्कायलिफ्टच्या माध्यमातून खाली जे आहे हे आणलं जाईल। थोड्या वेळापूर्वी 1-2 नागरिकांना या ठिकाणावरनं खालती आणलं होतं आणि सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर या आगीवरती नियंत्रण अद्यापही अग्निशमन दलाला मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत हे करावे लागत आहेत। आता जर आपण पाहायला गेलं तर या काचेच्या आवरणामुळेच काहीसा अडचणींचा सामना जो आहे हा अग्निशमन दलाला जो आहे
हा करावा लागतो। हमारी जो बालकनी है उसके एकदम सामने ये बिल्डिंग ऊपर के 4-5 माले। हेलो हेलो, आपका नाम बता दीजिए। सालिक खान। ये जो आग लगी आपके घर के सामने दिख रही है, अभी भी आग बुझाने का काम, तो ये कितने बजे लगी और ये कमर्शियल है, रेसिडेंशियल बिल्डिंग क्या है, क्या बताना? ये हमारी जो बालकनी है उसके सामने ही, टॉप फ्लोर पे हम लोग रहते हैं, उसके सामने ही ये ऊपर के 4 माले। जब सुबह में उठे तो घर वाले जल्दी भाग कर आए कि देखो आग लगी हुई है। तो जब मैंने देखा तो काफ़ी बड़ी आग लगी हुई थी ऊपर, और ऊपर के अब तो बुझ गई है, इसको कंट्रोल कर लिया है। ऊपर के काफ़ी मैसिव आग थी, और फिर इमीडिएटली मैंने पुलिस कंट्रोल रूम में फ़ोन किया तो पता चला कि वो ऑलरेडी अपनी उन्होंने टीम भेज दिया, उनको ऑलरेडी इन्फॉर्मेशन किसी ने दे दी है। फिर थोड़ी देर बाद सब फायर ब्रिगेड आए और इसको कंट्रोल किया, और काफ़ी बढ़ सकती थी क्योंकि नीचे भी काफ़ी घर हैं इस बिल्डिंग के, और उस तरफ भी काफ़ी बिल्डिंग है, और ये मेन रोड पे ये बिल्डिंग है, बैराम बाग के मेन रोड पे बिल्डिंग है। और बड़ा हादसा होने से बच गया। अभी अंदर कितनी कैजुअलिटी हुई है वो थोड़ी देर बाद पता चलेगा। कुछ लोग फंसे होने का भी इसमें दिख रहा है। हाँ, कुछ लोगों ऊपर से हाथ दिखा रहे थे कि बचाओ, और जाने तो किसी को दिया नहीं जा रहा था क्योंकि काफ़ी गिर रहे थे सब जल के ऊपर से। जो सब सामान है, कांच है, वो सब जल के नीचे गिर रहा था। और सबसे बड़ा डर ये था कि नीचे गिरते हुए नीचे जो है स्लम्स, उनमें आग नहीं लग जाए और किसी को कोई नुकसान ना हो। तो फिर भी आके काफ़ी कंट्रोल किया, और अभी भी आप देख सकते हो कि अभी थोड़ी बहुत आग जल रही है। लेकिन अब ये ऐसा उम्मीद करता हूँ अल्लाह ना करे किसी की कैजुअलिटी हुई हो, और अभी इसको बुझा। अंदर जाएंगे जब फायर वाले और पुलिस वाले तो पता चलेगा आगे का क्या हुआ है। और ये हमारी बिल्डिंग के टेरेस से ही एकदम, अभी टेरेस पे हैं हम लोग, टेरेस के ऊपर सामने से एकदम क्लियर ये दिख रहा है। और काफ़ी बड़ी आग थी, लेकिन अल्हम्दुलिल्लाह ये अभी रुका ली गई है। तो इसके लिए अच्छा हुआ ये कि सब पहुंच गए टाइम पे। तर सध्या आपण पाहतो ही आग आटोक्यात आणण्यात काही प्रमाणात आग आटोक्यात आलेली आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे। विशाल, सध्या काय परिस्थिती आहे तिथे? दीपाली, आत्ता जर आपण पाहायला गेलं तर काही जे नागरिक अडकून पडले होते त्यांना स्काय लिफ्टच्या माध्यमातून बाहेर आणलं जाते। आपण पाहतोय की अद्यापही वरती अग्निशमन दलाचे जवान हे तैनात आहेत। ते आता साधारणतः एक 5 ते 6 लोकांना खालती आणलं जातंय। काही मिनिटांपूर्वी, अवघ्या 5 मिनिटांपूर्वी 2 मुलांना, या ठिकाणी 2 तरुण मुलं होती, त्यांना या इमारतीतून बाहेर काढण्यात आलं होतं। आता जर आपण पाहायला गेलं तर साधारणतः एक 5 ते 6 लोकांना या ठिकाणी या स्काय लिफ्टच्या माध्यमातून बाहेर काढलं जातंय। त्यामुळे अजूनही काही लोक या ठिकाणी अडकल्याची शक्यता जी आहे ही वर्तवली जाते। साधारणतः एक 15 ते 16 लोक अद्यापही या ठिकाणी असू शकतात। विशाल, आपण पाहतोय की आग काहीशी आटोक्यात आलेली दिसते। सध्या काय परिस्थिती? आग आटोक्यात आले का? अडकलेले जो एक लोक आहे त्यांना बाहेर सुखरूप बाहेर काढण्यात आलंय का? आगीवर किती नियंत्रण मिळवलंय सध्या? दीपाली, नक्कीच आत्ता जर आपण पाहायला गेलं तर अद्यापही ही आग एका बाजूला जी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते, ती आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत। तर दुसरीकडे स्काय लिफ्टच्या माध्यमातून जे नागरिक अडकून पडले होते त्यांना या ठिकाणी बाहेर काढलं जातंय। 5 मिनिटांपूर्वी 2 तरुणांना या इमारतीमधून बाहेर काढण्यात आलं होतं, आणि आत्ता या स्काय लिफ्टमध्ये जर आपण पाहायला गेलं तर 4 ते 5 नागरिक या ठिकाणी त्यांना सुद्धा खालती जे आहे हे आणलं जात आहे। त्यामुळे साधारणतः या इमारतीमध्ये अजून एक 13 ते 14 लोक अडकल्याची शक्यता जी आहे ही वर्तवली जाते। नेमका अंदाज येत नाही की किती लोक या इमारतीमध्ये जे आहेत ही अडकून पडलेली आहेत। मात्र आता जर आपण पाहायला गेलं तर स्काय लिफ्टच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना हे खालती आणलं जात आहे, आणि बराच वेळ, साधारणतः आता 2 तास झाले या आगीमध्ये ही जी आग लागलेली आहे या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा सातत्यानं प्रयत्न जो आहे हे केला जातोय। मात्र अद्यापही या इमारतीमधनं धुराचे लोट जे आहेत हे येताना पाहायला मिळतात। जर आपण दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर हे सगळे जे लोक अडकून पडले होते या लोकांना आता बाहेर काढण्याचं काम अग्निशमन दलाकडनं स्काय लिफ्टच्या माध्यमातून जे आहे हे केलं जातं आहे। त्यासोबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडनं जे लोक वरती अडकून पडलेले आहेत त्यांना सातत्यानं सूचना दिल्या जात आहेत की शक्यतो या धुरापासनं लांब राहा, कारण का या सातत्यानं हा धूर जर गेला तर बेशुद्ध पडण्याची अधिक शक्यता असते, त्यामुळे गुदमरण्याची शक्यता असते। त्यामुळे या धुरापासून लांब राहा किंवा ओल्या कपड्यांचा वापर करा, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत या केल्या जात आहेत। जर आपण पाहायला गेलं तर एक महिला या ठिकाणी रेस्क्यू जी आहे ही केलेली आहे। आता जर आपण पाहायला गेलं तर या लिफ्टमध्ये एकूण 2 जण असल्याची माहिती
आपल्याला मिळते। त्यामुळे अद्याप या इमारतीमध्ये नेमकी किती लोक अडकून पडलेत याची अधिकृत जरी माहिती नसली तरी या ठिकाणी स्थानिक नगरसेवकांकडून असं सांगितलं जातं की या ठिकाणी जवळपास 13 ते 14 नागरिक अडकून पडलेले आहेत। आणि आत्ता या स्काय लिफ्टच्या माध्यमातून 2 महिलांना बाहेर काढण्यात आलेला आहे, त्या अडकून पडल्या होत्या आणि स्काय लिफ्टच्या माध्यमातून अद्यापही नागरिकांना जे हे बाहेर काढण्याचं काम जे आहे हे सुरू आहे। दुसरीकडे स्काय लिफ्टच्या माध्यमातून ही आग विझवण्याचे सुद्धा प्रयत्न जे आहेत हे या ठिकाणी केले जात आहेत। त्यामुळे अद्यापही या आगीवरती ज्या पद्धतीचं नियंत्रण मिळालं पाहिजे होतं, कारण का गेले 2 तास झाले ही आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, मात्र कुठेतरी या प्रयत्नांना यश जे आहे हे मिळत नाही आहे। कारण का याचं मुख्य कारण जर आपण पाहायला गेलं तर या इमारतींना जे काचेचं आवरण आहे याच्यामुळे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना नेमका अंदाज येत नाही आहे आणि या काचा फोडल्यानंतर जो भाग फोडलेला आहे त्याच्यातून मोठ्या प्रमाणात धूर जो आहे हा येताना पाहायला मिळतोय। आत्ताचा जर हा इमारतीचा मुख्य भाग जर आपण पाहायला गेला तर तो विझवण्यात आलेला आहे, त्यामधनं कुठच्याही प्रकारचे धूर जो आहे हा येत नाही आहे, मात्र बाजूच्याच जी खिडकी आहे यातून मोठ्या प्रमाणात आगीचे धूर जे आहेत हे येताना पाहायला मिळत आहेत। आणि ज्या महिलांना आता रेस्क्यू करण्यात आलेला आहे त्यांना जवळच्याच रुग्णालयात जे आहे हे घेऊन जाण्यात येत आहे। या ठिकाणी सगळा दाटीवाटीचा सगळा परिसर आहे, सुट्ट्या असल्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ही या ठिकाणी झालेली आहे, त्यामुळे बघ्यांची गर्दीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आत्ता आपल्याला पाहायला मिळते आहे। आपण दुसरीकडे जर आपण दीपाली पाहायला गेलं तर जी 1 नंबरची स्काय लिफ्ट आहे त्या स्काय लिफ्टमधनं सुद्धा काही नागरिकांना जे आहे हे बाहेर काढण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः 3 जण या स्काय लिफ्टमध्ये दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे दुसऱ्या बाजूनं सुद्धा आता या स्काय लिफ्टमधनं जी लोक अडकलेली आहेत त्यांना बाहेर काढलं जात आहे, कारण का ही आग अद्यापही आटोक्यात येताना पाहायला मिळत नाही आहे। त्यामुळे आता ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून या सगळ्या नागरिकांना या ठिकाणी बाहेर जे आहे हे घेऊन जाण्यात येत आहे। सगळा दाटीवाटीचा परिसर असल्यामुळे काहीशा अडचणी जे आहेत या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात गर्दीसुद्धा या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे आत्ता जर आपण पाहायला गेलं तर 1, 2 ते 3 नागरिकांना पुन्हा 1 नंबरच्या स्काय लिफ्टमधून बाहेर काढण्यात आलेला आहे। त्यामुळे अद्याप किती लोक या ठिकाणी अडकलेले आहेत याचा अंदाज कळू शकत नाही आहे। आत्ता आपल्या समोर साधारणतः 6 लोकांना या इमारतीमधनं बाहेर जे आहे हे काढण्यात आलेलं आहे। दीपाली, निश्चितच विशाल, आपण या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय जोगेश्वरीच्या JMS बिझनेस सेंटरला आग लागली आहे। ही आग आता काहीशी आटोक्यात आली आहे, मात्र धुराचे लोट अजूनही दिसत आहेत। सध्या हे रेस्क्यू ऑपरेशन करणं हे खूप मोठ्या प्रमाणावर हे रिस्की आहे आणि आपण पाहतोय आता बऱ्याच लोकांना हे बाहेर काढण्यात येत आहे। सध्या हे रेस्क्यू ऑपरेशन तिथे सुरू आहे। आणखी काही लोक अडकल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी वर्तवली आहे, मात्र अधिकारी याचा आकडा कमी सांगतात। नेमकं आता किती जण अडकलेत याची माहिती अगदी थोड्याच वेळात कळेल, पण मात्र आपण पाहतोय JMS बिझनेस सेंटरला प्रचंड अशी आग लागली होती। गेले 2 तासपासून या सेंटरला आग लागली होती। थोडं मागे या, तर आपण पाहतोय सध्या मोठ्या प्रमाणावर हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। खरं तर हे रेस्क्यू ऑपरेशन करणं अग्निशमन दलासाठी चॅलेंजिंग असं आहे, कारण प्रचंड उंच अशी ही इमारत आहे आणि वरच्या मजल्यावर बरेच लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते। प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा सांगितलेलं आहे की जवळपास 25 ते 30 लोक अडकलेत। अधिकारी सांगतायत की जवळपास 13 ते 14 लोकही अडकलेत, त्यापैकी काही जणांना वाचवण्यात सुद्धा यश आलेलं आहे। सध्या कॅज्युअलिटी झालेली नाहीये, सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये, मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचं दिसत आहे। काचा फोडून अक्षरशः या क्रेनच्या सहाय्याने या लोकांना बाहेर काढलं जाते। अजून सुद्धा या धुराचे लोट आपल्याला दिसत आहेत। आग आटोक्यात आली असली तरी सुद्धा काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। प्रत्यक्षदर्शींना आपण बोलून काय बोलणार सर तुम्ही? आता किती वेळा आग लागली, कोणी अडकलेलं होतं का? आमचे फॅमिलीचे 3 माणसं अडकलेली आहेत। झाली 10 वाजता लागली आग, पण अप्रोच कशी लागली ते माहीत नाही आम्हाला। तिथे फिजिओसाठी आलेले 3 जण अजून वरती 13वा माळेवरच अजून आहे। मग जे इथून त्यांना काढता येते त्या साईडला, लेफ्ट साईडला? येस। आणि कुठली इंजरी कोणाला असं काही माहित नाही। 25 जण आहे असे म्हणाले, 25 जण आहेत वरती। 25 जण वरती आहे असे म्हणाले, पण आतापर्यंत जी माहिती भेटलेली आहे मुंबई फायर ब्रिगेड वरून कुठली इंजरी झालेल्या नाही आणि सगळ्यांना बाहेर काढलेलं असं बोललं जात आहे। नाही खाली वरती आता तर लागली आहे क्रेन, एक आहे क्रेन आत्ताच लागली आहे।
आपके? बहुत आदमी है ना, बहुत आदमी। हाँ कितने कितने आदमी हो सकते हैं? बहुत है, कम से कम तो बहुत बोलो 25-30 से ज़्यादा ही होगा, 100 से ज़्यादा ही होगा। हा बिझनेस सेंटर आहे ना? बिझनेस सेंटर पण आहे, वरती त्याचं फिजिओ स्कूल भी है. स्कूल पण आहे, हॉस्पिटल पण आहे फिजिओसाठी, ते पण आहे. बच्चे का लेके स्कूल भी है, बहुत आदमी है, पढ़ाई भी चल रहा है, ट्यूशन भी चल रहा है, और जो ऑफिस है बहुत ऑफिस भी है, कालीगर का भी है, कालीगर भी है बहुत. 20-25 लोक अजून अडकलेली आहे तुमच्या माहितीप्रमाणे. 40-50 तो आदमी मला माहिती आहे पण तर या बिल्डिंगमध्ये फिजिओथेरपी, शाळा अशा बऱ्याचपैकी गाळे असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. प्रत्यक्षदर्शनी सुद्धा तसं सांगितलेलं आहे, कारण हे एक बिझनेस सेंटर आहे. JMS नावाचं बिझनेस सेंटर जोगेश्वरीमध्ये आहे आणि याच बिझनेस सेंटरला आग लागली आहे. सुरुवातीला एका गाळ्याला आग लागली आणि त्यानंतर जवळपास 4 गाळ्यांनी प्रचंड असं आग वेढलं गेलं. आगीनं वेढले गेले 4 माळी आणि आता आपण पाहतो आग काहीशी आटोक्यात आलेली आहे. मात्र धुराचे लोळ अजून सुद्धा दिसत आहे. सध्या शर्थीचे प्रयत्न लोकांना वाचवण्याचे सध्या तिथे सुरू आहेत.